हा लाईव्ह शेतकऱ्यांना नंतर खुला केला जाईल, म्हणजे सर्वांना हा लाईव्ह पाहता येईल. तर विशेष करून कॅमेरा सेटअप झाला आहे. तर मित्रांनो, राज्यातलं जे वातावरण आहे आपण बघतो आहे कालपासून पूर्णपणे ढगाळ झालेलं आहे. आणि ह्या वातावरणाचा जो कंडिशन आहे ही HP कंडिशन आणि LP कंडिशन. HP म्हणजे हाय प्रेशर, LP म्हणजे लो प्रेशर. सध्या लो प्रेशर जो बनलेला आहे तो नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला या भागात बनलेला आहे. पण हाय प्रेशर जे आहे ते नाशिकपेक्षाही मुंबई वगैरे पट्ट्यामध्ये आणि इकडे अरबी समुद्रामध्ये बनलेलं आहे. त्यामुळे पश्चिमेकडनं वारे जे आहेत ते इकडे पूर्वेकडे वाहत आहेत. वाऱ्याचा जो जोर आहे, वाऱ्याची जी कंडिशन आहे, ढगांना स्थिर होऊ देत नाहीये. त्यामुळे इथल्या भागात ढग टिकत नाहीये, त्यातल्या ढगांचं संक्रमण होत नाहीये. आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर मिलन होत नाहीये. आणि झालंच तर संध्याकाळी शांत, तर पहाटच्या वेळी हलका ते मध्यम पाऊस सांगितल्याप्रमाणे 7 तारखेला काही ठिकाणी म्हणण्यापेक्षा जालना असेल, बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगरच्या बीडच्या परिसरामध्ये, तसे इकडे नांदेड, नागपूर वगैरे पट्ट्यामध्ये देखील झाला आहे. नागपूरच्या काही भागामध्ये विजांचा कडकडाट, वाशिमच्या पण भागामध्ये काही विजांचा कडकडाट वगैरे तुम्हाला कालपर्यंत पाहायला मिळाला आहे. आता पुढची कंडिशन काय असणार आहे आणि सध्या काय कंडिशन आहे? सध्या नेर, यवतमाळच्या नेर वगैरे भागामध्ये वातावरण सक्रिय आहे, पण तो पाऊस जो आहे तो नेरपासूनही तिरप्या रेषेमध्ये तो पलीकडे चाललेला आहे. तो म्हणजे पुलगाव परिसर, नेर परिसरामध्ये शितोळे वाढू शकतात. वर्ध्यामध्ये याची मजल होऊ शकते आणि संध्याकाळच्या वेळेला इकडे देखील चित्र होऊ शकतं. तर मित्रांनो, सकाळची कंडिशन काय असणार आहे? उद्या सकाळपर्यंत देखील पावसाची जी कंडिशन आहे ती बदलण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धारा उतरणं, सकाळच्या पारी ढगाळ वातावरण दिसणं, अशी सुद्धा कंडिशन पाहायला मिळणार आहे. विजांचा कडकडाट देखील या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. तुम्हाला मी आता सुरुवातीला सांगितलं आहे LP कंडिशन आणि HP कंडिशन. LP कंडिशन म्हणजे लो प्रेशर जे आहे ते चंद्रपूर ते गडचिरोली भागामध्ये, गोंदिया परिसरामध्ये आहे. सकाळच्या पारी यांच्या भागामध्ये वातावरण हे खराब आणि पावसाचं असणार आहे. जास्त करून जोर या भागामध्येही नाही आहे. जळगाव, मालेगाव परिसर सुद्धा सकाळपासून ढगाळ वातावरण हे त्यांनाही पाहायला मिळणार आहे. पहाटे 4ची कंडिशन असू शकते. नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. जळगाव पट्ट्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण दिसेल. चंद्रपूरला देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. सकाळी पहाटच्या वेळी नांदेड परिसरामध्ये पूर्वेकडनं देखील ढगाळ वातावरण असेल. परभणी, परळी वैजनाथ देखील भागामध्ये हे ढगाळ वातावरण असणार आहे. तर आता उद्याची कंडिशन आहे संध्याकाळपर्यंत काय असू शकते, दुपारनंतर चित्र काय बदलू शकतं, पाऊस वगैरे या भागामध्ये राहू शकतो का? तर साहजिकच आहे. काही जिल्ह्यांची मी नावं घेणार आहे. तर अकोला, बुलढाणा परिसरामध्ये, अमरावती परिसरामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन, स्थानिक वातावरणाला LP म्हणतात, लो प्रेशर बनणं. लो प्रेशरचं काम आहे, हाय प्रेशरचं काम आहे. हाय प्रेशरपासून तर लो प्रेशरपर्यंत वारे जोराने वाहत आहेत, मध्यम स्वरूपाचे गव्हाणा सारखे वाहत आहेत आणि एल प्रेशरपाशी जाऊन ते एकत्रित होत आहेत. नंतर त्या लो प्रेशरमध्ये ढग बनतात आणि तिथे देखील पाऊस पडतो, अशी कंडिशन आहे. उद्या पावसाचा जोर पाहिजे अशा प्रमाणात नाहीये, पण मंगळवार आणि बुधवारी खरं चित्र राज्यामधलं बदलणार आहे. आणि जो आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक वगैरे भागामध्ये, तसेच मालेगाव, जळगावला देखील पाऊस सांगितलेला आहे. तुमची वेळ आणखी आलेली नाहीये. नांदेड पट्ट्यात देखील आपण पाऊस सांगितलेला आहे. याही भागात पाऊस येणार आहे. हिंगोली पट्ट्यात सुद्धा आपण पाऊस सांगितलेला आहे. सेनगाव असेल, कळमनुरी असेल, यवतमाळ असेल, याही भागातलं चित्र आणखीन बदलणार आहे. सध्या तारखेला स्टार्टअप झाली आहे. 7 तारखेपासून हे वातावरण चेंज झाले. तुम्हाला चांगला पावसाचा देखील जोर आपल्याला दाखवायचा आहे. मला नाही दाखवायचा, पण निसर्ग तुम्हाला तो दाखवणार आहे. पण त्याला काही वेळ आहे. येणाऱ्या तुम्हाला मी मागच्या वेळेस सुद्धा आणि आठवड्यापूर्वी सुद्धा सांगितले की राज्यातला पाऊस जो आहे हा 6 तारखेपासून सुरुवात करेल, पण 15 ते 16 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आता उद्याची कंडिशन अशी दिसणार आहे काही काही भागामध्ये की अक्षरशः आता पाऊस येत नाहीये, पाऊस पूर्णपणे गेलाय, अशी कंडिशन सुद्धा दिसू शकते. पण ढगाळ वातावरण होणं वगैरे गोष्टी होणार देखील होणार आहे. तर आता उद्याची कंडिशन आपण पाहूया थोडक्यामध्ये. नागपूर वगैरे भागामध्ये दुपारनंतर ही धुरकट वातावरण, सावली, कटोळचे शेतकरी आहेत, काही आणखीन सावनेर परिसरातले देखील शेतकरी आहेत, बरेचसे शेतकरी या भागातले आहेत. तर असं होणं, तर याच कालखंडामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता उद्याही आहे दुपारनंतर. तसेच धुरकट वातावरण होणं हे जालना जिल्ह्यामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, तिकडे बीड जिल्ह्याचा विचार केला तिकडे आहे, नांदेड पट्ट्यामध्ये देखील आहे, चंद्रपूरला तर पाऊस सुद्धा आहे काही ठिकाणी. तसेच हिंगोली, वाशिम जिल्ह्यात देखील धुरकट वातावरण राहणार आहे. जर मित्रांनो वातावरण जास्त प्रमाणात जर हे बनलं तुमच्या भागामध्ये, तुम्हाला हळदी पिकाची जे कोणी साठवणूक करतायत, तर तुम्हाला या चॅनलवरती देखील सकाळच्या वेळेला सुद्धा अपडेट देण्यात येईल. तर हळदी झाकता वेळेस वातावरण
पश्चिमेकडे जास्त असलं तर हळदी झाकू शकता, अन्यथा झाकली नाही तरी चालते. तर ठीक आहे. आता मंगळवारचं चित्र काय आहे, तारखा लक्षात घ्या. मंगळवारी जी तारीख आहे ती लक्षात घ्या. ती तारीख येते 9 आणि 10 तारखेचं. तर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ढगाळ वातावरण होईल. पावसाची शक्यता इकडे खूप कमी प्रमाणात येईल किंवा नाही म्हणलं तरी चालते, कारण की सध्या इकडे जोर अजूनही बनलेला नाहीये. जळगाव परिसरात, अकोला, अमरावती परिसरात सुद्धा हीच कंडिशन आहे. नागपूरला मात्र विजांच्या कडकडाट या मंगळवारी पाऊस होणार आहे. आता इथून पुढे मंगळवार आणि बुधवार गारपीटचा रडार बनणार आहे. तो म्हणजे गोंदिया जिल्हा, नागपूर जिल्हा आणि काही ठिकाणी पाऊस वाहणार आहे तो वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, किनवटमध्ये सुद्धा काही ठिकाणी धारा देखील उतरणार आहेत. तोही भाग तुम्ही लक्षात घ्या. जळगावमध्ये सुद्धा वातावरण त्या दिवशी बिघडणार आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर पट्ट्यामध्ये सुद्धा पाऊस या काळामध्ये मंगळवारी, उद्याचे दिवस कमी आहे, परवाच्या दिवशी हे वातावरण बनणार आहे, हे देखील लक्षात घ्या. आणखीन तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. चालला व्हिडिओ 15 ते 20 मिनिटं झाला तरी चालतोय. ठीक आहे. लातूरचा काही भाग आहे, आता तुम्हाला हा भाग समजून सांगतो. लातूरचा जो उत्तरेकडे भाग आहे, ज्याला आपण उमापूर म्हणतो किंवा पूर्णा वगैरे परिसर आपण म्हणलं तरी चालते, जो काही परभणीचा भाग आहे, या भागात देखील या मंगळवारी शितोडे पडण्याची शक्यता दाट आहे. आणि खरा रुटीन HP ची लेवल कमी होणं, LP लेवल वाढणं ही घटना घडणार आहे बुधवारी 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस असणार आहे हे चित्र मी दाखवण्यासाठी आजचा मेंबरशिप लाईव्ह आपण खास घेतलेला आहे. प्रत्येक गोष्ट समजून घ्या, प्रत्येक गोष्ट समजून सांगणार आहे. आता लक्षात घ्या, 10 तारीख सर्वांनी निश्चित धरायची. आपल्या भागात काय बदल होणार आहे तो देखील बदल आजच्या या लाईव्हच्या मार्फतमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, लातूर परिसर, नांदेड परिसर, परभणी परिसर तसेच बीड परिसरामध्ये सुद्धा याच कालखंडामध्ये लक्षात घ्या, बीड परिसराचा जो दक्षिणेकडील भाग आहे धाराशिव साईडचा, इकडे देखील पाऊस पडणार आहे. कडाष्टी वगैरे भागामध्ये, गेवराई पट्ट्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. लातूर आणि नांदेडच्या पट्ट्यामध्ये खरा पाऊस स्टार्ट होतोय 10 तारखेपासून. तर याच कालखंडामध्ये परळी वैजनाथ परिसर, बीड जिल्हा, काही ठिकाणी पाऊस होणार आहे, हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी थोडा बऱ्या मानाचा शितोडा देखील होऊ शकतो. पण याच कालखंडामध्ये लक्षात घ्या, महत्वाची तारखा जिथे LP बनलेले आहे, अमरावती, नागपूर, अकोला वगैरे भागात देखील विजांचा कडकडाट, अवकाळीपणा जो काही म्हणतो ह्या 6 ते 7 जिल्ह्यांना 10 तारखेला आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ परिसरापर्यंत देखील मजल आहे. इकडे बुलढाण्यापर्यंत देखील हा पाऊस मजल मारू शकतो. पण अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये जास्त प्रमाणात भीती आहे. नागपूर असेल, अमरावती असेल, चंद्रपूर असेल, आणि 10 तारखेचा पाऊस हिंगोली सुद्धा आपली मजल मारणार आहे. सगळ्यांच्या गोष्टी मी समजून सांगतो म्हणजे तुम्हाला काहीही मागे राहणार नाहीये. नांदेड पट्ट्यात देखील 10 तारखेला संध्याकाळी हे चित्र बदलणार आहे. आणि याच 10 तारखेला जळगाव, नाशिक पट्ट्यामध्ये सुद्धा वातावरण चेंज होणार आहे. धुळे वगैरे परिसरात सुद्धा संध्याकाळच्या वेळेला या शहादा परिसर असेल, धुळे परिसर असेल, साक्री परिसर असेल, मालेगाव परिसर असेल, याच 10 तारखेला संध्याकाळी पाऊस येतोय. मेन म्हणजे 10 तारीख तुम्हाला आता लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे. तर आता 10 तारखेपर्यंत चित्र पाहिले आपण. आता 11 तारखेला काय कंडिशन घडणार आहे हे देखील पाहणार आहोत. तर 10 तारखेला अकोला, अमरावती, सोलापूर काही मोजक्या भागामध्ये, सोलापूरच्या उत्तर भागामध्ये, तसेच बीड जिल्ह्यामध्ये काही मोजक्या भागामध्ये, नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये, नागपूर, अकोला पर्यंत बऱ्याच ठिकाणी हा पावसाचा रडार आहे. त्यामुळे अकोल्याच्या शेतकऱ्यांना देखील नागपूर जे दुष्काळी भाग आहेत यांना मात्र चांगला दिलासा याच्यामध्ये मिळणार आहे. यामध्ये बुलढाणा देखील बराचसा घेण्याची शक्यता दाट आहे. मेकर वगैरे, वाशिम पट्टा वगैरे याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता कंडिशन 11 तारखेचे पाहूयात. 11 तारखेला वारे पुन्हा जोराने होतील, म्हणजे HP कंडिशन बनण्याची शक्यता आहे. हिंगोलीचा पाऊस काही प्रमाणात कमी होईल. इकडे विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा बदल होणार आहे. याही काळामध्ये यांना पावसाची शक्यता कमी आहे. सांगली, सोलापूरला 13 तारखेपर्यंत वारे राहतील, सोलापूर, सांगली परिसरामध्ये. त्यामुळे इकडच्या भागाने 13 तारखेपर्यंत पावसाची अपेक्षा धरू नये. अकोला, अमरावती तिसऱ्याही दिवशी नागपूर, सलग 8 दिवस नागपूरचा पाऊस असणार आहे. कोणत्या ना कोणत्या तरी भागात पडणार आहे. MP मार्ग येणारे बाष्प असेल. 12 तारखेचे चित्र जरा वेगळं असणार आहे. 12 तारखेचं क्लायमेट पूर्ण महाराष्ट्रातलं बदलणार आहे. यामध्ये जळगाव परिसरात सुद्धा पाऊस येणार आहे. धुळे परिसरात सुद्धा या कालखंडामध्ये पाऊस येणार आहे. बुलढाणा या सुद्धा परिसरामध्ये पाऊस येणार आहे. बीड, परभणी, परळी वैजनाथ या पण भागात पाऊस येणार आहे. बुलढाण्याच्या मेकर, खामगाव, लोणार परिसरात सुद्धा 12 तारखेचा पाऊस असणार आहे. पुन्हा काही भाग आहे, चंद्रपूर, गोंदिया या भागात 8 दिवस मी तुम्हाला सांगितले की पाऊस असणार आहे. तर परभणी, परळी वैजनाथ, लातूर, नांदेड पट्ट्यात ह्या तिसऱ्या दिवशी सुद्धा पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड परिसरामध्ये सुद्धा हलका ते मध्यम का होईना पाऊस या कालखंडामध्ये आहे. तारखा व्यवस्थित लक्षात घ्या.
आता खरी मेन तारीख येते कन्नड सिल्लोड परिसरासाठी, भोकरदन परिसरासाठी, देऊळगाव राजा, मलकापूर परिसरासाठी, बुलढाणा जिल्ह्यासाठी, तसेच परळी वैजनाथ, लातूर, परभणी परिसर, सेलू, मंठा परिसर, जालना परिसरासाठी 13 तारीख ही डिपेंड आहे. या 11 ते 13 तारखेच्या दरम्यान किंवा 10 तारखेपासून पुढे या जालना जिल्ह्यासाठी पावसाची अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस, जळगावमध्ये सुद्धा काही ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, पण सगळे भाग नाहीत, याची सुद्धा लक्षात घ्या. छत्रपती संभाजीनगरला संध्याकाळी 13 तारखेला सुद्धा कन्नड सिल्लोड भाग तो घेणार आहे. मालेगावचा काही भाग, वैजापूरचा मोजका भाग याच 13 तारखेला तो देखील घेणार आहे. 14 तारखेची कंडिशन अशाच पद्धतीने असणार आहे. एकंदरीत सगळी कंडिशन अशी आहे. तर पुन्हा एकदा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. तर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ह्या 4-5 10-12 दिवसामध्ये सगळ्यांनी प्रश्न विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. जे कोणी लाईव्हला आले असतील त्यांनी प्रश्न टायपिंगला घ्या मित्रांनो. तर तुमची कमेंट थोडी वरती गेली दादा, परत कमेंट करा. सॉरी आली. दुधपरी वगैरे भागामध्ये गुढीपाडव्या दिवशी तुम्हाला पाऊस नाहीये, काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि विशेष म्हणजे आपल्या जालन्या परिसरामध्ये 13 तारखेचा पाऊस असणार आहे. तो रामनगर पट्टा, जालना पट्टा इकडच्या भागाकडनं सक्रिय होण्याचे चान्सेस त्याचे बरेच आहेत. जो काही हिंगोली असेल, वर्धा असेल यांना 11 ते 12 तारखेच्या नंतर सक्रिय होणार आहे. 8 आणि 9 तारीख थोडीफार कमी जास्त प्रमाणात असेल, पण नागपूर, अकोला, अमरावती 8-9 तारखेला याही भागामध्ये पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी नाहीये, पण मोजक्या ठिकाणी 10 तारखेनंतर इकडे चित्र राहणं चांगलं आहे. आता काही 13 आपण 14 तारखेपर्यंतचा रिपोर्ट पाहिलाय. 15 तारखेचा रिपोर्ट काय सांगतो हे देखील पाहूया. 15 तारखेला जळगाव वगैरे भाग देखील आहे. 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर पट्ट्यात मोजक्या ठिकाणी आणि काही भागामध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी हा पाऊस असणार आहे. तो म्हणजे बीड जिल्हा, तसेच भोकरदन तालुका, आणखीन काय आहे सोलापूरचा काही मोजका भाग, सातारा पंढरपूरचा काही मोजका भाग, तसेच परळी वैजनाथ वगैरे भागात देखील आहे. आणि 16 तारीख ही महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये, याच्यामध्ये लातूर, सोलापूर, धाराशिव, तसेच सांगली परिसर, कोल्हापूर परिसर, याच्यामध्ये नाशिक पट्टा सुद्धा येतोय. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना पुन्हा 16 तारखेला येतोय 15 ते 16 दरम्यान. तसेच वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, तसेच हिंगोली परिसर, लातूर परिसर, यवतमाळ परिसर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, हिंगणघाट हे पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या मध्ये येत आहेत. जळगाव सुद्धा याच्यामध्ये येतोय. अशा पद्धतीने ही सगळी कंडिशन आहे. तर कुणाला आणखीन काही प्रश्न असतील ते विचारू शकता. आपण हे लाईव्ह आता पब्लिकसाठी खुला करू शकतो. आणि ज्यांना कोणाला काही क्वेश्चन असतील त्यांनी आपल्या प्राईम मेंबरशिप जे ग्रुप आहे स्पेशली त्या ग्रुपसाठी दिलेल्या कालच्या लाईव्हचा नंबर नोट करून घ्या, किंवा तुम्हाला स्पेशली लाईव्ह नंबर पाहिजे असेल तो देखील पाठवण्यात येईल. त्यामुळे ज्यांना व्हॉट्सअपला नंबर पाहिजे असेल तो देखील पाठवून देईल, कॉलिंगचा नंबर पाहिजे असेल तो देखील पाठवून देईल. काही अडचण आली असेल, काही समस्या असतील तुमच्या भागामध्ये ते देखील सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. एकंदरीत सगळं चित्र असं आहे. राज्यात पावसाचा खेळ जो आहे तो 10 तारखेनंतर चांगला सक्रिय होणार आहे. सध्या HP आणि LP कंडिशन बनलेली आहे, म्हणजे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वारे जोराने होतात. त्यामुळे सगळं जे काही बाष्प आहे ते पूर्व विदर्भामध्ये ट्रान्सफर होतंय आणि तिकडेच तो पाऊस सक्रिय होतोय. आणि हिंगोलीसाठी 10 तारखेनंतर पूर्व विदर्भातल्या मराठवाड्यातला जो भाग आहे नांदूर वगैरे पट्टा या भागापासून हा पाऊस सक्रिय होईल. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच थांबूयात. उद्या आपण पब्लिकसाठी एक थोडक्यात व्हिडिओ देखील देऊयात. धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा एकदा जय शिवराय.